एक हाऊसवाईफ ते इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, मला त्यामध्ये बिलकुल आवड नव्हती. पण सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि मी सासूबाईंबरोबर आमच्या ब्युटी पार्लरमध्ये जायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या जीवनात असे उतार चढाव असतात, संघर्ष असतात, पण अशा ह्याच्यात खचून नका जाऊ. कारण मी स्वतः खूप वेळा खचली. माझ्या मनात किती वेळा तरी असं आलं. नमस्कार, मी हर्षदा नितीन भावसार, कॉस्मॅटोलॉजिस्ट, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर. मालेगावातील सुसज्ज, सर्व सोयींयुक्त, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीयुक्त मानसी ब्युटी सलोन अँड मेकअप स्टुडिओची मी ओनर आहे. मी मूळची जळगावची. माझे वडील आणि माझा मोठा भाऊ गव्हर्मेंट सर्वंट, आणि आईवडील आणि 2 भाऊ यांची मी एक लाडकी एकुलती एक बहीण. माझं लग्न जे आहे ते मालेगावातील एका व्यावसायिक कुटुंबात झालं. गुरुकृपा परिवार, जिथे की नितीन अरविंद भावसार यांच्याशी मी 2001 साली विवाहबद्ध झाले. ते व्यवसायाने फोटोग्राफर आहेत आणि इकडे माझा पूर्ण परिवारच व्यावसायिक आहे सासरचा. माझ्या सासऱ्यांचे साडीचे अड्यात दुकान होते आणि सासूबाई ब्युटिशियन आहेत. आज माझे सासरे नाही आहेत आणि सासूबाई अजूनही, आज त्या 70 वर्षाच्या आहेत, पण त्याही ब्युटी क्षेत्रात आजही काम करत आहेत. माझा एक हाऊसवाईफ ते इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगायचंच म्हटलं तर आज हे संघर्षातून प्रेरणा या चॅनलने मला त्यांच्या मंचावर बोलवून आज माझी म्हणजे जीवनातले जे संघर्ष आहेत, चढाव उतार आहे, ते सांगण्यासाठी मला आज यांनी संधी दिली. माझं लग्नाच्या आधी शिक्षण घेत होते, इंजिनिअरिंग चालू होती माझी, पण लग्नानंतर मी तोच विषय आपल्या घरात जेव्हा मांडला की मला इंजिनिअरिंग कंप्लीट करायची, तर घरातील सगळ्या मंडळींनी त्या गोष्टीला विरोध केला. सासूबाईंनी मला समजावून सांगितलं की आपल्याला मालेगावात तुझ्या या शिक्षणाला वाव नाही किंवा स्कोप मिळणार नाही, त्यापेक्षा तू आपलं जे ब्युटी क्षेत्र आहे, आपला जो बिझनेस आहे, त्यामध्येच तू पुढे काम कर. आणि मला त्यामध्ये बिलकुल आवड नव्हती, पण सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि मी सासूबाईंबरोबर आमच्या ब्युटी पार्लरमध्ये जायला सुरुवात केली. लग्नाच्या 1 महिन्यानंतरच मी पार्लरमध्ये आईंसोबत जायला लागली आणि शिकायला सुरुवात केली. आणि हळूहळू मला त्या गोष्टीत आवडही निर्माण झाली. मी चांगल्या प्रकारे, म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये मी चांगल्या प्रकारे खूप शिकून घेतलं. आईंबरोबर असं करत करत माझे लग्नानंतरची 4 वर्ष लोटली. मी त्या दरम्यानच मला मुलगी पण झाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता आमच्यावर खऱ्या अर्थाने जबाबदारी पडली होती. ह्या 4 वर्षातच लक्षात आलं की आपणच स्वतः सासू सासऱ्यांच्या छत्रछायेखाली वाढतोय आणि त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आमच्या अंगावर घेण्यासाठी आम्ही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. संघर्षमय जीवनाबद्दल सांगायचंच म्हटलं तर आमची वेगळे निघाल्यानंतरची पहिलीच सकाळ की ज्या दिवशी मी जीवनात पहिल्यांदा स्टोव पेटवला आणि चहा ठेवला. ज्या मुलीने माहेरी किंवा सासरी कधीही स्टोव बघितला नव्हता, तिने स्टोव पेटवून चहा केला. चहा पिण्यासाठी तेव्हा आमच्याजवळ कपही नव्हते, म्हणून आम्ही फुलपात्रात चहा प्यायला घेतला. पण ती गोष्ट घरमालकांनी बघितली आणि ते लगबगीने जाऊन लगेच कप घेऊन आले. त्यांनी त्यांच्या घरातलं कप बशी आणून आम्हाला दिली. आम्ही त्यांना नाही बोललो, मना केलं, तरीही त्यांनी आम्हाला कप दिलेत आणि मग ते कप आम्ही त्याचा स्वीकार केला. असे जीवनात बरेच छोटे मोठे असे प्रसंग, चढाव उतार माझ्या चालू होते. मी रोजच आमचं असे दिनचर्या की मुलीला सांभाळायचं, त्यानंतर मिळेल त्या वेळामध्ये काय काम करता आलं ते काम करायचं. मला मुळात हॉबी क्लासेसची फार आवड होती. मला ड्रॉइंग, पेंटिंग, सॉफ्ट टॉईज, कुकिंग, ज्वेलरी अशा विविध गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये फार आवड होती. मी मेहंदी काढायची, रांगोळी काढायची आणि मग ही कलाच मी माझ्या म्हणजे आपली आर्थिक बाजू मजबूत करता यावी म्हणून मी या माझ्या कलेचा उपयोग केला.
मी माझ्या लहान मुलीला माझ्या मुलीला सांभाळून क्लासेससाठी कोणी मला मिळतं आहे का त्याची वाट बघत असायची. अगदी एक एक जरी विद्यार्थी माझ्याकडे आला तर त्याला मी एक एक तास घेऊन बसून, मेहंदी असो, ड्रॉइंग असो, पेंटिंग असो, जेही असेल तर अगदी महिनाभर घेऊन बसायची. एक एक तास दररोज घेऊन मला तेव्हा महिन्याला 100 ते 150 रुपये मिळायचे आणि त्यातही मी खूप खुश होत होती. माझ्या मुलीला सांभाळून मी घरात बसून तेवढे पैसे कमवू शकते याच्याबद्दल मला याचा मला आनंद व्हायचा की आपली कमकुवत बाजू, आपल्या आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी मी माझ्या नवऱ्यासोबत कुठेतरी हातभार लावते. असेच बरेच दिवस गेले. नंतर मला माझं दुसऱ्या डिलेवरीची वेळ आली. मी असेच क्लासेस घेत असताना माझ्या बॅचेस चालायच्या. मी कुकिंगचे पण क्लासेस घ्यायची. अगदी एक एक 2-2 मुली जरी मिळाल्या ना तर मी त्याचे क्लासेस घेत होती. मला दुसऱ्या डिलेवरीसाठी मला माहेरी जायचं होतं. मला आजही आठवतं आहे की आज मला डिलेवरीसाठी माहेरी जायचं असताना मी माझी ती कुकिंगची जी बॅच होती ती पूर्ण केली आणि त्यानंतर गाडीत बसून माहेरी गेले. का तर की पुन्हा तेच स्वाभिमानी स्वभाव. आईवडिलांच्या घरी जायचं तरी आपल्याला डिलेवरीसाठी जायचं आहे, 2-4 महिने तिथे राहायचं आहे, तर आपल्या हातात 2 पैसे असणे आवश्यक आहे असा विचार करूनच मी म्हणजे माहेरी पण गेले होते. त्यानंतर पण डिलेवरीनंतर पण मग मी नंतर पुन्हा आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन घरी आले. पुन्हा माझी तीच रुटीन की कुठून तरी आपल्याला 2 पैसे मिळत आहेत का याच्यासाठी आपले धडपड माझी नेहमीच चालू होती. आता तर मी फक्त एक हाऊसवाईफ नाही, एक आई पण होती. 2 मुलांची जबाबदारी आमच्या दोघांवर होती. तर त्यांचं सगळं करताना म्हणजे त्यांची सगळे स्वप्न, त्यांचं शिक्षण, त्यांचं बालपण या सगळ्या गोष्टींना मी पुरेपूर पडावी आणि त्यांच्या सगळ्या हौस-मौस माझ्याकडून पूर्ण केल्या जाव्या असं मला वाटत होतं आणि त्याच्यासाठी मी माझी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. माझा मुलगा लहान होता तर तो माझ्याशिवाय राहायचा नाही, म्हणून मग मी पार्लर कसं करणार पुढे जाऊन या गोष्टीची माझ्यासमोर समस्या उभी राहिली होती. म्हणून मग मी 1 वर्षासाठी इंग्लिश मीडियम शाळेत ॲज अ टीचर म्हणून जॉब केला की जेव्हा मला महिन्याला 2,000 रुपये मिळणार होते आणि ती अमाऊंट माझ्यासाठी खूप मोठी होती. मी खूप आनंदित झाले की आज मला महिन्याला 2,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे मी सकाळी लवकर घरची सगळे कामे करून माझ्या मुलीचा डबा करून आणि मिस्टरांचं पण सगळं आवरून सावरून मी शाळेत जायची. तो 9 वाजेपर्यंत तर झोपलेलाच असायचा आणि नंतर माझे मिस्टर त्याला 2-3 तास त्याला सांभाळत होते. 1 वर्षामध्ये त्याला माझ्यापासून थोड्या वेळ लांब राहण्याची सवय लागली आणि मी पुन्हा माझ्या पार्लरच्या क्षेत्राकडे वळण्यासाठी सुरुवात केली. पण माझ्याकडे आर्थिक बाजू कमकुवत, भांडवल नाही, पुरेसं भांडवल नाही, जागा नाही. मी कसं काय पार्लरचं सुरू करणार? म्हणून मी शासनाच्या काही योजना शोधल्यात की ज्यामध्ये मुलींना सरकारतर्फे फ्री एज्युकेशन दिलं जातं आणि आमच्यासारख्यांना थोडंफार मानधन मिळतं. म्हणून अशा अनेक योजनांचा मी शोध घेत होती. ज्या पार्लरच व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की मला हॉबी क्लासेसची आवड होती, तर त्याही गोष्टी मी शिकवून गव्हर्मेंटचे क्लासेस पण मी घेत गेली, ज्यामध्ये मला थोडे का असेना पण मानधन मिळत होते. हळूहळू त्या मानधनाची रक्कम वाढत गेली आणि एक झाला की दुसरा क्लास, दुसरा झाला की तिसरा क्लास, असे क्लास वाढत गेले. माझा आनंद वाढत गेला. मला 2 पैसे जास्त मिळायला लागले तर मी आनंदित होत होती. माझ्या मुलांचे स्वप्न पूर्ण करू शकेल याच्याबद्दल मी आनंदित होत होती. असं करत असताना मला माझ्या लहान मुलाला माझ्यासोबत घेऊन जावं लागायचं की कधी असं व्हायचं की त्याची जेवणाची वेळ, त्याची झोपण्याची वेळ, पण मी त्याची कशाचीच पर्वा करत नव्हती. त्याचं टिफिन, त्याचं पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल सोबत घेऊन जायची. कधी वेळ आली तर ज्या ठिकाणी मी क्लास घेते तिथं त्याला झोळी बांधून झोपवून सुद्धा मी दिलं. हे सगळं संघर्ष करत असताना माझ्या मुलांचे पण त्याच्यात बरेच हाल झाले.
पण असो, झाले गेलेत ते दिवस, ते विसरता तर येणार नाही, पण मनात कुठंतरी आठवणी राहून जातात. असंच आमचा संघर्षमय जीवनाचा प्रवास चालू होता आणि त्यात माझ्या मिस्टरांनी पुन्हा मला एक नवीन टेन्शनच म्हणता येईल त्याला, की टेन्शन दिलं. ते पेशाने फोटोग्राफर होते, पण आता नेमकं वेगळंच भूत त्यांच्या अंगात घुसलं होतं की जे की त्यांना फिल्म इंडस्ट्रीचं वेड त्यांच्या म्हणजे वेड त्यांना लागलं होतं. त्यांनी त्यांनी सांगितलं की मला मुंबईला जायचं आहे आणि फिल्म इंडस्ट्रीजमध्ये मला काम करायचं आहे. माझा या गोष्टीला साफ विरोध होता की आपल्याला 2 मुलं आहेत, तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, आपल्या लग्नाला एवढी 12-13 वर्ष झालेले आहेत आणि तुम्ही असा निर्णय आत्ता नाही घेऊ शकत. पण त्यांचा निर्णय ठाम होता आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते मुंबईला गेले. तेही तिकडे स्ट्रगलच करत होते, असं नाही की त्यांना सगळंच व्यवस्थित भेटलं होतं. तेही तिकडे स्ट्रगलच करत होते. त्यांचे पण खाण्यापिण्याचे, राहण्याच्या सगळ्या गोष्टींचे हाल होते आणि इकडं मीही माझ्या 2 मुलांना सांभाळून काम करून राहत होती. ते नसताना मी माझ्या 2 मुलांना घेऊन एकटीच घरी राहत होती. तेव्हा आम्ही आमच्या एका मैत्रिणीच्या घरामध्ये मी राहत होती आणि एक दिवस अचानक माझ्या मुलाला तो चक्कर येऊन पडला. तर 2 मिनटं तो अगदी अनकॉन्शियस झाला होता. मी ते सगळं बघून, चित्र बघून तर मी खूप घाबरली. मला सुचतच नव्हतं हे असं काय होतंय. पण त्याच्या चेहऱ्यावर, तोंडावर पाण्याचे सपके मारल्यानंतर तो क्षणभरात शुद्धीत आला. पण मी खूप घाबरली होती की माझ्या मुलाला असं काय झालं. आणि माझे मिस्टर मुंबईला असल्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या टेन्शनमध्ये राहतील म्हणून मी त्यांना या गोष्टीची भनकही लागू दिली नाही. माझी मैत्रीण, तिचे मिस्टर, ते सगळे शेजारी पाजारी सगळे सांगत होते की मुलाला असा त्रास झाला आहे तर तू दवाखान्यात चल, आम्ही येतो तुझ्यासोबत. पण मी त्या सगळ्यांना विरोध करत होती, कारण माझ्याकडे आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे एका न्यूरोलॉजिस्टकडे त्याला दाखवण्या इतकी माझी परिस्थिती नव्हती. म्हणून मी भगवंतावर सोडलं की भगवंता तूच सांभाळ, मी माझे मिस्टर आले ना की मग आम्ही दोघं सोबत जाऊन त्याचा काय इलाज असेल तो करू. पण बरेच वेळा असं होतं की कधी कधी सगळे गंमत बघत असतात, कुणी मदतीचा हात धावून येत नाही. पण अशा याच्यात हे आले, मग मी यांना सगळी झालेली हकीकत सांगितली आणि एक यांची लग्नाची ऑर्डर आमच्या नातेवाईकांमध्येच बुक झालेली होती. तर यांनी ती ऑर्डर केली आणि त्याचा जो ॲडव्हान्स आला तेव्हा आम्ही आमच्या मुलाला डॉक्टरांकडे नेलं आणि त्याचं सगळं CT स्कॅन, MRI वगैरे जी प्रोसेस होती ती सगळी कंप्लीट केली आणि आज तो बरा आहे. पण एक 2-4 महिने त्याची ट्रीटमेंट चालली. तर म्हणजे आठवून त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा की कुणावर अशी वेळ यायला नको. एक आपलं छोटं बाळ जेव्हा आजारी पडतं ना, तर त्या आईलाच माहिती की तिला किती वेदना होतात आणि त्याचा जर जेव्हा ती इलाज करू शकत नाही ना, तेव्हा आणखीनच जास्त त्रास होतो. मुलाची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मला बाहेर निघणं आता पुन्हा अशक्य झालं होतं. 24 तास त्याच्याकडे लक्ष देणं मला आवश्यक होतं. मग अशात मला आता बाहेर जाऊन कोणती क्लासेस वगैरे घेणंही शक्य नव्हतं. मग माझ्या मैत्रिणीने माझी धडपड पाहिली आणि तिने तिच्या घरातली एक खुर्ची मला आणून दिली आणि त्यावरच मग मी आयब्रोज करायला सुरुवात केली. एक छोटीशी पाटी पार्लरची घराच्या बाहेर लावली. त्याच्याने हळूहळू माझे क्लायंट वाढले. असे 2-3 वर्ष गेले. त्याच्यानंतर एक माझे हितचिंतक मला भेटले आणि त्यांनी एक गाळा इथं आपल्या घराजवळ आहे आणि तू तिथे पार्लर सुरू कर असं मला सुचवलं. आणि मी पण घाबरत होते की तेवढा भाडं भरण्याइतकी मी कमवू शकेल की नाही. आज मी घरातच करते, आपलं घरही भाड्याचं आहे, 2 मुलांची जबाबदारी आहे आणि मिस्टर आणि मी, आम्हाला दोघांना हे पेलवेल का नाही याची मला भीती वाटत होती. पण मी प्रयत्न केला की हरकत नाही, करून तर बघू, नाही झालं तर पुन्हा आपल्या घरात आपण येऊन
तिथे करू म्हणून मी हिम्मत केली. त्याच्यासाठी लागणारं भांडवल पण आपल्याकडे नव्हतं, पण मी माझ्याजवळ असलेलं सोनं बँकेत गहाण ठेवून थोडंसं कर्ज काढलं आणि माझं छोटंसं पार्लर चालू केलं. आणि देवाची कृपा की माझ्या प्रयत्नांना यश आले आणि हळूहळू माझं पार्लर चांगलं चालायला लागलं. जागा छोटी असल्यामुळे मला पार्लर छोटं पडायला लागलं, एवढे माझे कस्टमर्स वाढले. म्हणून पुन्हा काही दिवसांनी मी मोठ्या गाळ्याच्या शोधात निघाले आणि मला रोड टच फ्रंटचा गाळा मिळाला आणि मी तिथे सर्व सुविधांयुक्त असं पार्लर टाकलं. त्या दरम्यान मी छोटे छोटे, जेव्हा माझं पार्लर चांगलं चालायला लागलं, 2 पैसे मला मिळायला लागले, तर मी मुंबई, पुणे, नाशिक जिथे काही पार्लरचे शॉर्ट क्लासेस असतील, काही असेल, तर तेथे जाऊन मी नॉलेज घेत गेली, त्याचं प्रशिक्षण घेत गेली. मी वेगवेगळे क्लासेस केले, ॲडव्हान्स टेक्निक मी सगळे शिकले. मी कॉस्मेटॉलॉजीला ॲडमिशन घेतली आणि असं माझं शिक्षण चालू होतं. आणि जेव्हा मला तो रोड फ्रंटचा मोठा गाळा भेटला, तर मी तिथे सर्व सुविधांयुक्त आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेलं एक मोठं लॅविश असं सलून टाकलं. ते सलून टाकायला मला, म्हणजे त्याचं फर्निचर वगैरे 2-3 महिने माझे पूर्ण मी पणाला लावले. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद खूप बघण्यासारखा होता. मी 8 मार्च महिला दिन असतो त्या दिवशी त्या म्हणजे शॉपचं ओपनिंग ठेवलं आणि पुन्हा काळाने माझ्यावर, जसं काही माझ्यावर देव रागच भरलेला आहे असं, पुन्हा घात केली. एक जोरात 100च्या स्पीडने चालणारी जी गाडी असते आणि मोठा स्पीड ब्रेकर आला तर तिला जसं थांबावं लागतं, तसंच अवघ्या 8 दिवसांनंतर मलाही पार्लरचे शटर डाऊन करावे लागले. का? तर लॉकडाऊन, करोना आला होता आणि करोनाने बऱ्याच जणांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि त्याने माझ्याही जीवनात येऊन माझी प्रगती रोखली. तरी एवढा मोठा, म्हणजे मी माझ्या जीवनात जेवढे पैसे आतापर्यंत छोट्या छोट्या याच्यातून कमवले होते, ते मी पुन्हा तिथं बरेच पैसे लावून मी पार्लर चालू केलं होतं. मी पुन्हा एकदा कर्ज काढलेलं होतं, माझे कर्जाचे हप्ते होते, माझं दुकानाचं भाडं होतं, घराचं भाडं होतं, मुलांचं शिक्षण होतं. आमच्या दोघांच्या डोक्यावर खूप मोठं भार असताना पार्लरचे शटर डाऊन झाल्यामुळे मी थोडी खचून गेली. पण मी पुन्हा तेच की हरली नाही. मी खूप जिद्दी होती की मी यातूनही बाहेर निघेल आणि भगवंत माझ्यासोबत होता. तो मला साथ देईलच आणि तो मला या संकटातूनही बाहेर काढेल, कारण आतापर्यंत तर त्यानेच मला इथपर्यंत पोचवलेलं होतं. म्हणून मी माझी जिद्द सोडली नाही आणि मी माझे प्रयत्न करत राहिली. अशा दरम्यान घरमालकांना 3 महिने गाळे बंद असून सुद्धा त्या गाळे मालकांना आम्ही 3 महिन्याचं भाडं भरलं आणि त्याच्या आधी जो गाळा आपण रेंटने घेतलेला होता, जो ऑलरेडी सोडला होता, त्या घरमालकांनी सुद्धा आमच्याकडून भाडं घेतलं. म्हणजे खूप मोठा लॉस माझा त्या लॉकडाऊनमध्ये झाला होता. शिवाय मनात इतकी भीती होती की जर आपण पॉझिटिव्ह झालो, आपल्याला काही त्रास झाला, तर जर दवाखाना करावा लागला तर आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, ती परिस्थिती पण नाही, कारण होतं नव्हतं सगळं मी माझ्या नवीन पार्लरसाठी लावून टाकलेलं होतं. आणि आता मग करायचं काय? तर बस मनात शांतता ठेवली की नाही, भगवंत करेल सगळं. 3 महिन्यानंतर पुन्हा पार्लर चालू झाले. सगळं हायजीन आणि सॅनिटायझर वगैरे वापरून मी पुन्हा पार्लरची रुटीन लावली. दिवसाला 1 कस्टमर करत गेली. त्यावेळी मला मात्र फार फायदा झाला, कारण माझ्या सलून इतकं हायजीन आणि मोठं प्रशस्त सलून की जिथे सॅनिटायझिंग वगैरे सगळे प्रोसेस कंप्लीट करूनच क्लायंटला आत घेतलं जात होतं. एवढी छान सर्विस मी देत होती. त्याच्यामुळे मला लॉकडाऊननंतर जास्तीत जास्त फायदा झाला. माझ्याकडे भरपूर कस्टमर्स वाढले. माझी पुन्हा गाडी रुळावर आली आणि मला भगवंतावर विश्वास होताच की तो यातूनही काहीतरी चांगलं करेल आणि त्याने तसंच केलं. मी पुन्हा क्लासेस वगैरे माझे सगळे सुरू केले. मग मला एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टची सुवर्ण संधी मिळाली की लंडन युनिव्हर्सिटीचा जो क्लास आहे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टचा,
तो करायचा. मी जी मालेगावातूनही लवकर बाहेर निघाली नाही, अशी मी डायरेक्ट भारताच्या बाहेर निघणार होती. आणि तशी मी मूळची अशी खूप बोल्ड नाही आहे, त्याच्यामुळे माझे मिस्टर पण थोडे घाबरत होते. पण माझ्या मनाची तयारी होती की नाही, मी जाईल बरोबर आणि व्यवस्थित येईल. तर माझ्या मिस्टरांनी पण मला साथ दिली की तू जा आणि शिकून ये. तर मी एकटीच दुबईत जाऊन पोचले आणि तो क्लास केला. आणि मी मालेगावात एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून आज बऱ्यापैकी म्हणजे चांगलं माझं नाव कमवलेलं आहे. आणि मला बऱ्यापैकी सगळे आजूबाजूचे खेड्यावरचे किंवा मालेगावातले स्टुडंट्स किंवा क्लायंट्स ओळखतात. आणि मला याचा खूप आनंद होतो की मी एक हाऊसवाईफ होते आणि आज मी एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्टपर्यंत येऊन पोचले. या सगळ्या गोष्टींमध्ये खूप संघर्ष करावा लागला, पण तरी मी माझ्या जीवनात जे ध्येय होतं ते एक एक गाठत गेली, याचा मला आनंद आहे. मी जेव्हा आज मी तुमच्यासमोर बोलते, तर हे माझ्या जीवनात असे संघर्ष होते असं नाही. आज मला तुम्ही किती जणी ऐकत असणार, तर खूप महिला असो की पुरुष असो, प्रत्येकाच्या जीवनात असे उतार चढाव असतात, संघर्ष असतात. पण अशा याच्यात खचून नका जाऊ, कारण मी स्वतः खूप वेळा खचली. माझ्या मनात किती वेळा तरी असं आलं, माझ्या स्वतःच्या मनात किती वेळा तरी असं आलं की आपण ही आपली जीवनयात्रा संपवावी का. पण मी हरली नाही. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझे 2 मुलं दिसत होते. माझे फक्त 2 मुलं दिसत होते. आणि मी पुन्हा सगळं दुःख हरून विसरून पुन्हा जोमाने कामाला लागायची आणि फक्त आपले ध्येय गाठण्याच्या मागे मी लागायची की नाही, मला हे करायचंच आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की कुणीही आपलं जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही. ज्यांना मुलं असतील त्यांनी मुलांचा आधी विचार करायचा, ज्यांना आईवडील असतील त्यांनी आधी आईवडिलांचा विचार करायचा. हे जीवन मनुष्याला एकचदा मिळतं, म्हणून त्याच्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदाचा, दुःखाचा, प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्या आणि आपलं जीवन अगदी स्वच्छंदपणे जगा. लोग कहते हैं सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.